माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कात आहे. त्यानंतर खूप घडामोडी झाल्या, त्याचे शिष्टमंडळ आलेत. उपोषण सोडतेवेळी मी पण त्या ठिकाणी गेलो होतो. परंतु मला असं वाटतं की चर्चा सुरू राहिली पाहिजे. चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की चर्चा आम्ही निश्चित त्यांच्याशी करू, त्यांची मनधरणी त्या बाबतीमध्ये करू. कारण खूप पुन्हा उपोषणाला बसून खूप शरीराला ताण देऊन काही फार उपयोग त्यातून होणार नाही. परंतु त्यांचं म्हणणं सरकारने अतिशय पॉझिटिव्हली घेतलेलं आहे, गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार अगदी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भाऊ, याच्यामध्ये मुद्दा असा होता की मराठा आरक्षण हा मुद्दा होता सुरुवातीच्या काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावा असंही म्हटलं गेलं. पण याच्यामध्ये मुद्दा असा आहे की अनेक मराठ्यांना यापूर्वीच कुणबीचे सर्टिफिकेट आहे. अनेक नेत्यांची उदाहरणं समोर येत आहेत. मग अशा पद्धतीची मागणी करून एक वेगळा मुद्दा उपस्थित करून सरकारची अडवणूक झाली असं वाटत नाही? आपण जर विदर्भामध्ये बघितलं, आमच्या खानदेशमध्ये बघितलं तर आमच्याकडे बहुतांशी कुणबी समाज याच्यामध्ये गणला जातो आहे, 90% जवळपास. पण मराठवाड्यामध्ये मात्र थोडासा विषय वेगळा आहे. ते जे सांगतात त्यातही सत्यता आहे. निजामकालीन जे जिल्हे होते ते नंतर वेगळे झाले, नंतर आपल्याकडे ते आले आणि त्यानंतरचा हा विषय आहे. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये त्यांची सुरुवातीला मागणी होती, काही जिल्ह्यातली होती, नंतर मराठवाड्यातली होती. आता ते सरसकट मागत आहेत. पण सरसकट सगळेच म्हणतात की त्याची गरज नाही, आवश्यकताही नाही आहे. पण मराठवाड्यामध्ये मला वाटतं की या गोष्टीची गरज आहे आणि त्या संदर्भामध्ये मराठवाड्यातल्या मागणीला अनुसरूनच त्या ठिकाणी एक समिती नेमली गेलेली आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ती त्यांचं काम करते. मला वाटतं लवकरच एक सकारात्मक निर्णय त्यातून बाहेर येईल. राजकारणातनं थेट निवृत्ती जाहीर केलेली आहे. एक्सपोर्टच्या माध्यमातून ही निवृत्ती जाहीर केलेली आहे. कसं बघता येतं? केव्हा मला खरं माहिती आता केली आता काही वेळापूर्वी केलेली आहे. तर माजी खासदार आहे, नारायण राणे यांचे ते चिरंजीव आहे, कोकणातला मोठा चेहरा आहे, युवा नेतृत्व आहे आणि अशा पद्धतीची निवृत्ती घेणं कसं बघता याच्याकडे? नाही, आपणाकडूनच मला ही बातमी कळते. मला अजूनही माहीत नाही होतं म्हणजे किती वेळ झाला याला. साधारणतः 1-1.5 तास. नाही, मला खरंच माहिती. आपण बघता मी 2 तासापासून व्यासपीठावर आहे. पण तो या मागचं कारण काय मलाही अजून काही ज्ञात नाही आहे. पण निश्चित या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. कारण अजून तर त्यांना भरपूर मजल गाठायची आहे. राणेसाहेबांच्या नंतर त्यांच्या बरोबरीने सध्या ते राजकारणामध्ये आहेत. हा निर्णय का घेतला याची मलाही कल्पना नाही. निश्चित फोन करून मी त्यांना लगेच विचारतो. ते माझे चांगले मित्रही आहेत. तुमच्यासारखं अनेक लोकांना असाच प्रश्न पडला. पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली. मेंबरफुटी असेल, बेरोजगारी अशा अनेक विषयांवर ते यात्रा काढतात. कसं बघताय? नाही, त्यांच्याकडे काय कसं बघायचं. आता त्यांना पुन्हा पक्षाची मांडणी करायची आहे. त्यांच्याकडे आता किती 10-12 आमदार राहिलेले आहेत. खासदार किती राहिले मला 1-2-3 मला माहीत नाही. आता त्यांना संघटना उभी करावी लागेल परत. कारण त्यांना सगळे लोक आता सोडून गेलेले आहेत. त्यांची परिस्थिती असेल, शिवसेनेची परिस्थिती असेल, उद्धव गटाची ती सारखीच आहे. मला वाटतं त्यांचं काम आता संघटना उभं करण्याचं आहे, ते त्यांनी करावं. साहेब, शेवटचा प्रश्न, कारवाई करता स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती मिळत नाही. एखादा आरोपी जर मुंबईमध्ये सापडला आणि त्याच्या अड्ड्याची जर गुणगुण इथे असेल की सुरुवात इथे असेल तर निश्चित मुंबई पोलिसांना तो अधिकार आहे. मला वाटतं कारवाई कुणी करावी, कोणत्या पोलिसांनी करावी, कुठल्या जिल्ह्यातल्या करावी, त्यापेक्षा कारवाई होणं हे महत्त्वाचं आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 300 कोटी 100 कोटी 200 कोटी याचं इतकं MD किंवा ते तसे पदार्थ जे सापडता आहेत ते या ठिकाणी नष्ट केले जात आहेत. त्यात आरोपी सापडत आहेत, पकडले जात आहेत आणि यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. कुठल्याही पक्षाचा असो, कुणी पदाधिकारी असो, कुणी अधिकारी असो, यातून कोणालाही माफी मिळणार नाही. कारण हा विषय आमचा हा खरं म्हणजे तरुणांच्या विषयीचा प्रश्न आहे. आज ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज हे सापडत आहेत, ते पकडले जात आहेत, म्हणजे कुठे जात आहेत, कोण याचं सेवन करत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि या बाबतीमध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. रुग्णालयाच्या डीनवर अजून कारवाई झाली नाही. भाऊ, आमदार प्रकाश सुळे यांचे पुत्र आहे राज सुळे, गोळीबार प्रकरणात ते फरार असल्याचं पोलीस सांगतायत. मात्र मागे दांडिया महोत्सव झाला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री फडणवीस होते आणि त्या ठिकाणी राज सुळे यांनी हजेरी लावली. तर पोलीस फरार आरोपीला अटक का करत नाही असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते विचारतात. नाही, त्या संदर्भात मला खरंच माहिती नाही. ड्रगच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये मोठी कारवाई झालेली आहे. वारंवार अशा कारवाया समोर येतात आणि विरोधकांनी देखील अनेकदा आरोप केला की उलटा पंजाब ऐकला असेल, उलटा गुजरात ऐकला असेल, आता उलटा महाराष्ट्र करू नये. नाही, मला वाटतं 1 वर्ष आमची सत्ता आहे, 2.5 वर्ष आपली सत्ता होती ना. उद्धवजी आपले त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, अनिल देशमुख आपले 100 कोटी हप्ता मागणारे मंत्रीसुद्धा गृहमंत्री आपण त्या ठिकाणी पाहिले. जेलमध्ये गेलेले गृहमंत्रीसुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. हे काही आज झालं असं नाही आहे. आणि आपल्या शिवसेनेमध्ये हे जे याचे महानायक जे आहेत ते सगळे MDचे हे आपलेच पदाधिकारी होते शिवसेनेचे.
हे ललित पाटील. त्यामुळे तुम्ही आम्हाला काही हे शिकवू नका, सांगू नका. पण निश्चित आमच्या काळामध्ये आता हे सगळे जे ड्रग्ज माफिया आहेत, हे MDवाले आहेत, हे सगळ्यांची पाळं मुळं उखळून काढण्याचं काम आमचं सरकार या ठिकाणी करतं आहे. गृहमंत्री मान्य देवेंद्रजींनी सक्त सूचना या ठिकाणी सध्या दिलेल्या आहे. मान्य मुख्यमंत्री अतिशय गांभीर्याने या विषयाकडे बघतायत आणि म्हणून राज्यभरामधले हे जे यांचे अड्डे आहेत ते समूळ नष्ट करण्याचं काम आमचं सरकार या ठिकाणी करतं नाही आहे. पण साहेब मुंबई पोलीस नाशिकमध्ये एक काय आणखीन एक मेळावा महत्त्वाचा आहे. भाजप नेते पंकजा मुंडेंचा सुद्धा मेळावा आहे. नाही, तो सालाबादा पंकजाताईंचा जो मेळावा आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी असतो. म्हणजे गोपीनाथजी मुंडे आमचे नेते स्वर्गीय, ते सुरुवातीपासून असल्यापासून ते या ठिकाणी दसऱ्याला तसा मेळावा त्या ठिकाणी घेत असतात. तसाच तो नियमित मेळावा पंकजाताईंचा यावर्षी आहे. साहेब राज्यात अनेक असेल, आदिवासी असेल, मराठा असतील, भाजप गव्हर्नमेंटमध्ये आले तर सुद्धा अशा पद्धतीचे आंदोलन होत आहे, अशी एक चर्चा आहे. खरं आहे, गेल्या 2.5 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री असताना कुठलं आंदोलन झालं नाही, कोणी मोर्चे काढले नाही, कोणी उपोषण केलं नाही. हे खरं आहे, पण लोकांना अपेक्षा आमच्याकडूनच आहे. इतक्या 40-50 वर्षामध्ये कोणी आरक्षणामध्ये इतकं सक्रिय झालं होतं का? आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे एवढे मोठे भव्य दिव्य ऐतिहासिक असे मोर्चे निघाले, अतिशय शांततेत निघाले. पण त्यानंतर त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनेच केलं. मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी केलं. आरक्षण दिलं, त्याविषयी कायद्याला धरून दिलं. ते सेशन कोर्टामध्ये टिकलं, हायकोर्टात टिकलं. दुर्दैवाने आमचं सरकार नव्हतं आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरेचं सरकार आलं. त्यांनी जी बाजू आपली सुप्रीम कोर्टात मांडायला पाहिजे होती ती मांडली नाही. त्यामुळे ते आरक्षण पुन्हा डावललं गेलं, ते रिजेक्ट झालं आणि म्हणून हा सगळा प्रश्न आता पुन्हा उपस्थित झालेला आहे. मला वाटतं लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि म्हणून लोक आमचं सरकार आल्यावर या ठिकाणी आंदोलन करतायत आणि निश्चित त्यांना न्याय देण्याचं काम मला वाटतं आता एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि अजितदादा आहेत, आमचं सरकार आहे, हे निश्चित करेल. भाऊ त्यांना गावामध्ये येऊ देणार नाही, गावामध्ये करणार नाही. मंत्र्यांना आमदारांना लोड पसरत चाललेलं आहे. मला वाटतं चर्चेतूनच असे सगळे मार्ग निघतात आणि ते सुटतात. आजपर्यंत सगळा इतिहास आहे सगळ्या आंदोलनांमधला. मला वाटतं चर्चा त्यांनी करावी. त्यांनी शिंदे समिती आहेत, आम्ही तुमचे 2 लोक जे आहेत त्यांना मी त्यांनाही सांगितलं होतं, त्यांच्याशी आपण चर्चा करावी, त्यांच्याशी बोलावं. पण मला वाटतं की यातून लवकरच मार्ग निघेल. फार बंदीगिंदीची वेळ येणार नाही आणि एक पॉझिटिव्ह निर्णय मला वाटतं लवकर या समितीच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जाहीर होईल. ज्या ज्या वेळेला सरकारवर संकट येतात त्यावेळेला तुम्ही संकट मोचक म्हणून पुढे येत असतात. आताही मोठं संकट सरकारवर आलेलं आहे. 40 दिवसाचा अल्टिमेटम पूर्ण होतो. आता संकट मोचक म्हणून काय जबाबदारी? नाही, जबाबदारी नाही, आमचं प्रयत्न करणं आमचं काम आहे. शेवटी चर्चा झाली पाहिजे, तडजोड झाली पाहिजे, सकारात्मक त्यातून काहीतरी निर्णय झाला पाहिजे. त्यांची मागणी योग्य आहे ते योग्य असं कोणी म्हणणार नाही, पण मला वाटतं चर्चा घडून आणणं हे त्यात महत्त्वाचं आहे. मागच्या काळामध्ये कोणती फुटत नव्हती, मग आम्ही चर्चा सुरुवात केली, त्यांचं शिष्टमंडळ आलं, नंतर त्यातून मार्ग निघाला नाही. आम्ही सर्वपक्षीय चर्चा त्याच्यामधून केली आणि त्यातून मार्ग निघाला होता. पण तो अजूनही 40 दिवस दिल्यावर शिंदे समितीचा अहवाल आमच्याकडे पूर्णपणे आलेला नाही. त्या बाबतीमध्ये खूप मेहनत ते घेत आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत. पण मला वाटतं अजून आता किती दिवस लागतील हे मलाही सांगता येणार नाही. पण मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत. ते दररोज त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. मला वाटतं लवकरच योग्य तो निर्णय, त्यांना अपेक्षित जो निर्णय आहे जरांगे पाटलांना, तो समोर येईल. आरक्षणाच्या मुद्द्यावरती केलं जातंय. काय वाटतं? प्रत्येकाकडनं सांगितलं जातंय की आमचीच खरी शिवसेना, आम्हीच विचारांची. हे बघा, आता कायद्याने तर सांगितलेलं आहे शिवसेना खरी एकनाथ शिंदेंची आहे. त्यांना नावही दिलेलं आहे, त्यांना चिन्हही दिलेलं आहे, त्यांना सगळं दिलेलं आहे. आता उबाठा जी शिवसेना आहे, आता त्यांना आता नवीन प्रयत्न करायचे आहेत, ते कोर्टामध्ये लढता आहेत. पण आज खरी शिवसेना कोणाची आहे तर ती एकनाथजी शिंदेंची आहे. आज बहुमतसुद्धा त्यांच्या मागे आहे. 43-44 आमदार, म्हणजे 10 आमदारसुद्धा उद्धवजींच्या पाठीशी त्या ठिकाणी राहील. खासदारसुद्धा 2-4-5 त्यांच्या मागे राहिलेले नाहीत. 12-14 खासदार हे एकनाथजी शिंदेच्या पाठीशी आहे. आणि कोर्टाने सुद्धा हा निर्णय दिलेला आहे की शिवसेना कोणाची आहे, चिन्ह कोणाचं आहे. धनुष्यमान उद्धवजी आपल्या एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता कोणाला सांगायची गरज नाही की शिवसेना कोणाची आहे म्हणून.